धर्मराजाने सांगितलं तर्को अप्रतिष्ठा हा काय बघा. तर्क नावाचं एक शास्त्र आहे. काय काय तर्क नावाचं शास्त्र आहे. जसं राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, तसं तर्कशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. काय झालं, तर्क काय करतं, नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो. तर्क वस्तू नाहीच, परंतु ते तर्काने ती वस्तू सिद्ध केल्या जाते. तुम्हाला उदाहरण सांगतो. काय झालं, ग्रामीण भागामधला मुलगा पुण्या मुंबईला शिकण्याकरता गेला. पुणे आपल्याकडे कुठं जातं शिकण्याकरता, पुण्याला का मुंबईला, का आमच्या मराठवाड्यात पाठवायचं? नाही ना, आमच्याच इकडे येतात शिकायला, आमच्याकडे नको. ऐका, कुठं पुण्याला, पुण्याला मुलगा शिकण्याकरता पाठवला. दिवाळीचा प्रेड आला, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलगा घरी आला. आणि मग दिवाळीचा प्रेड असल्यामुळं त्याच्या आईने सुंदर अशा प्रकारचा बेत बनवला जेवण्याकरता, फराळी करता. काय काय असतं आपल्याकडं, बेसन भाकर, काय 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 असतं, लाडू, अजून करंज्या, अजून शंकरपाळ्या, अजून ते शंकरपाळ्या त्या व्हिडिओ क्लिपमधला नाही बरं का, चिवडा, चकल्या, गुलाबजाम चालतील का? बरं गुलाबजाम चला. अजून काय, अनारसे, सगळे पदार्थ बनवले. आणि आईने काय केलं, त्याला सकाळचं उठवलं, सुंदर असं स्नान घातलं, अभ्यंग स्नान. त्याला आणि त्याच्या वडिलाला एका रूममध्ये नाश्ता करण्याकरता, फराळ करण्याकरता सकाळी सकाळी बसवलं. मुलगा आणि बाप फराळ करू लागले. ते फराळ करत असताना बापाने मुलाला विचारलं, बाळासाहेब मुंबईला शिकतात, काय शिकतात, कळू द्या आम्हाला जरा. मुलगा म्हटला, बाबा तुम्ही अडाणी आहात, मी काय शिकतोय हे तुम्हाला काही समजणार नाही. बाप म्हणला, असं कसं? अरे रक्ताचं पाणी, हाडाची काढ तुझ्या करता करतो, एवढा खर्च तुझ्या करता करतो, आणि तू काय शिकतो हे जर काय मला सांगत नसेल तर. मुलगा म्हटला, बाबा खरंच तुम्ही अडाणी, नाही समजणार तुम्हाला. बाप म्हणला, नाही माहिती नाही, विषयाचे नाव तरी सांग. आणि मग मुलगा विषयाचे नाव सांगायला लागला. मुलगा म्हटला, बाबा काय, मी राज्यशास्त्र शिकतोय. बाप म्हणला, राज्याच्या दृष्टीने काहीतरी विषय असेल, कळतं म्हणले मला. आणखीन काय शिकता बाळासाहेब? बाळू म्हणला, बाबा मी अर्थशास्त्र शिकतोय. अर्थशास्त्र म्हणजे, अर्थशास्त्र म्हणजे अर्थ म्हणजे काय, पैसा, पैशाच्या दृष्टीने काहीतरी विषय असेल, कळतं म्हणले मला. आणि बोलता बोलता बाळासाहेबांनी शब्द उच्चारला, मी तर्कशास्त्र शिकतोय. तर्कशास्त्र शब्द ऐकला बापाने, थोडंसं डोकं खाजवलं. तर्क काय प्रकारे हे काय? मुलगा म्हटला, बाबा तुम्हाला सांगितलं तुम्ही अडाणी आहात, तुम्हाला समजणार नाही, सांगा म्हटले काय. आणि मग मुलाने सांगितलं, बाबा तर्क असा प्रकार आहे म्हटले, नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो तर्क. एखादा खटला जर काय निकाली लागत नसेल न्यायालयामध्ये, तर त्याला निकाली काढण्याकरता तर्क वापरला जातो. बरोबर आहे का नाही? शिकलेली मंडळी असेल कळलं. तर्क वापरला जातो आणि तो खटला निकाली काढला जातो. तर्क नसलेले, मुलगा बाप म्हणला, असं कसं? मुलाने लगेच प्रयोग करून दाखवला. ते फराळ करत असताना समोरच्या प्लेटमध्ये, डिशमध्ये 2 लाडू राहिले होते. कशाचे घ्यायचे सांगा? गऱ्याचे घ्यायचे का डाळीचे घ्यायचे? डाळीचे घ्यायचे. बरं डाळीचे सुंदर लाडू होते. त्याच्यावरती बदाम चिटकवायचा का आपलं काजू चिटकवायचा? काही चिटकवा, परत लवकर का म्हणा आम्हाला नाही की नाही, मनुका चिटकवायचा का? बरं एका बाजूने मनुका, एका बाजूने बदाम, चालेल ना? आवडतो महाराज तुम्हाला? बरं चला. आणि सुंदर 2 लाडू त्या डिशमध्ये, प्लेटमध्ये समोर राहिले होते. मुलगा म्हटला, बाबा समोरच्या प्लेटमध्ये लाडू किती? बाप म्हणला, अरे अडाणी जरी असलो ना, 1-2 येत नाहीत अशातला प्रकार नाही, कळतं म्हणले मला 2 लाडू आहेत. मुलगा म्हटला, हे 2 लाडू नसून 3 लाडू आहेत. किती तर? बाप म्हणला, अरे डोळ्याने 2 दिसत ना. मुलगा म्हणला, सिद्ध करून दाखवतो. मुलाने एक हातामध्ये लाडू उचलला आणि बापाला म्हणला, बाबा हे किती? हे दिसतंय ना? एक. दुसराही लाडू त्या हातामध्ये घेतला आणि म्हणला, किती? 2. मुलगा म्हटला, बाबा हे 2, पहिला 1 मिळून किती झाले? गणित येत आहे तुम्हाला का? बोलू मास्तरी अंगणवाडीची आमच्या गावातली येते ना? 2 आणि 1 3, आणि 1 आणि 2 हे बी 3च. बाप म्हणला, अरे डोळे 2 दिसतात, मुलगा 3 करून दाखवतोय. मुलगा म्हटला, याला तर्कशास्त्र म्हणतात. बापाला आश्चर्य वाटलं. बापाने त्याच्या आईला बोलवलं बाहेर. अगं ऐकलं का म्हणे बाहेर आहे. ती दिवाळीची गडबड चाललेली, धांदल चाललेली कामाची, ती आई पळत बाहेर आली. काय झालं, काय झालं? झालं काय नाही, मुलगा आपला किती हुशार झालाय बघ. म्हणले काय? 2च लाडू आहेत, परंतु मुलगा 3 करून दाखवतोय. महाराज अवघड, पुढारी होतो का काय माहिती.
दोनच आहेत पण आई म्हटली कसं काय, आईलाही तोच प्रयोग, पहिला उचलला 1, दुसरा उचलला 2, हे 2, पहिला 1, 3. आईला आश्चर्य वाटलं, आईला वाटलं खरंच आपण जे कष्ट करून कमावतोय, याला जे शिक्षणाकरता खर्च पुरवतोय, आपलं सार्थकी लागलं. परंतु आई हुशार होते महाराज, आई हुशार होती. आईने काय केलं, त्याच्या हातामधले 2ही लाडू घेतले. एक लाडू स्वतःच्या हातामध्ये ठेवला, दुसरा लाडू त्याच्या बापाच्या हातामध्ये दिला आणि ती म्हणली, बाळासाहेब हे 2 लाडू आम्ही 2 जण खातो, तुम्ही जो तर्काने तिसरा निर्माण केला तुम्ही खा. खाता येईल का? हो म्हणा देतो लगेच, खाता येणार नाही. आता मुद्दा माझा लक्षात घ्या, तर्काने वस्तूची सिद्धता होते, परंतु तर्क त्या वस्तूचं समाधान आपल्याला देऊ शकत नाही. धर्मराजाने सांगितले तर्को अप्रतिष्ठा, तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्काने तुम्हाला मार्गही सापडतील, परंतु तुम्ही यथोचित मुक्कामापर्यंत त्या मार्गाने पोहोचू शकणार नाही. म्हणून तुम्ही तार्किकांच्या नादालाच लागू नका. तार्किकाचा टाका तार्किकाचा टाका संघानी पांडुरंग स्मरा हो. तार्किक माणसाच्या नादाला लागू नका. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा हे चरण आणि महाजन ये नग तास पंता, हे त्या श्लोकाचं पद म्हणजे सख्य बहीण भाऊ बरं का, लक्षात घ्या.